नमस्कार. नानीज गोवन किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आपल्या स्वयंपाकघरातील रोजचा भाजीपाला वापरून काहीतरी चविष्ट आणि वेगळं करणं ही खरी कलाच असते. कोबी कटलेट म्हणजे पारंपरिक आणि मॉडर्न टेस्ट यांचा सुंदर मिलाप म्हणता येईल. चटणी सोबत खाल्ला तर पारंपरिक डांगर आणि गरमागरम बर्गर बन्समध्ये घातला तर तयार होतो देसी स्टाईल बर्गर. अगदी सोपी अशी रेसिपी सांगते की चव नेहमीच महागड्या गोष्टीमध्ये नाही तर आपल्या रोजच्या पदार्थामध्येही ती लपलेली असते. चला सुरू करूया. सगळ्यात आधी घेते 2 कप बारीक चिरलेला कोबी, 1/3 कप बारीक चिरून घेतलेला कांदा, हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, ओली कोथिंबीर, अर्धी वाटी किसून घेतलेलं खोबरं, 1 चमचा हळद पावडर, 1 मोठा चमचा मिरची पावडर, 1/2 चमचा गरम मसाला, अर्धी वाटी चण्याचं पीठ म्हणजे बेसन आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ. आणि याच्यात ॲड करते 1 चमचा मीठ आणि 1 टेबलस्पून साखर. आता हे सगळं पाणी न घालता छान मिक्स करून घेऊया. आता हे सगळं मिश्रण आपण 10 मिनिटं झाकून ठेवूया. म्हणजे कांदा आणि कॅबेज असं थोडंसं पाणी सुटेल आणि आपल्याला एक्स्ट्रा पाणी घालायची गरज लागणार नाही. आणि शेवटी याच्यात घालते अर्ध्या लिंबाचा रस. आता आपण हातानेच मळून असा गोळा तयार करून घेतलेला आहे. आता याचे आपण कटलेट्स तयार करून घेऊया. हे सगळे कटलेट्स रव्यात घोळून मस्तपैकी शॅलो फ्राय करून घेऊया. आणि हे आता परतून घेऊया. आणि परत थोडंसं तेल. आता हे दोन्ही बाजूनी मस्त खरपूस भाजून झालेले आहेत. आता काढून घेऊया. तर हे होते आपले चवीने भरलेले फुल ऑफ फ्लेवर्स कोबी कटलेट, जे तुम्ही कधीही आणि केव्हाही एन्जॉय करू शकता. रेसिपी अगदी सोपी आहे. नक्की करून बघा आणि आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि एक छानसा कमेंट केला तर आनंदच होईल. परत भेटू लवकरच. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा.